नमस्कार. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक जबरदस्त संधी आहे. इंडिया पोस्टने नुकतीच एक मोठी भरती जाहीर केली आहे आणि आज आपण याचा अर्ज कसा करायचा याची प्रत्येक पायरी अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. ओके, तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी ही भरती किती मोठी आहे ते बघू. मग त्यासाठी कोण पात्र आहे आणि काय काय माहिती लागेल ते तपासू. त्यानंतर नोंदणी कशी करायची, मुख्य अर्ज कसा भरायचा आणि शेवटी पेमेंट करून अर्ज सबमिट कसा करायचा, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चला, सगळ्यात आधी हे पाहूयात की ही संधी नेमकी आहे तरी काय आणि किती मोठी आहे. तब्बल 28,000पेक्षा जास्त जागा. हो, अगदी बरोबर ऐकलंय. संपूर्ण भारतभरात एवढ्या मोठ्या संख्येनं पदं भरली जात आहेत. ही खरंच एक प्रचंड मोठी संधी आहे जी अजिबात सोडायला नको. आता या भरतीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऐका. यासाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत नाहीये. हो, तुमची निवड होणार आहे फक्त आणि फक्त तुमच्या 10वीच्या मार्कांवर. ब्रँच पोस्टमास्टर, असिस्टंट पोस्टमास्टर आणि डाक सेवक या पदांसाठी फक्त 10वी पास असणं पुरेसं आहे. आहे की नाही कमाल? ठीक आहे. मग अर्ज भरायला सुरुवात करण्याआधी आपण पात्र आहोत की नाही हे एकदा पक्क करून घेऊया. काही सोप्या अटी आहेत. चला पटकन त्यावर एक नजर टाकू, म्हणजे पुढे काही अडचण नको. तर पात्रतेच्या अटी एकदम सरळ आहेत. शिक्षण फक्त 10वी पास हवं आणि वय 18 ते 40च्या दरम्यान असावं. आणि हो, एक चांगली बातमी म्हणजे महिला, SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना कोणतीही फी भरायची नाहीये. इतरांसाठी फक्त 100 रुपये शुल्क आहे. चला, आता प्रत्यक्ष अर्ज भरायला सुरुवात करूया. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे नोंदणी, म्हणजेच रजिस्ट्रेशन. इथे एक छोटीशी पण खूप महत्त्वाची टीप देतो. नोंदणी करण्याआधी वेकेंट पोस्ट या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या जवळच्या जिल्ह्यात किंवा विभागात जागा आहेत का हे नक्की तपासा. एकदा खात्री झाली की मग रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID OTP टाकून व्हेरीफाय करून घ्या. आता एक गोष्ट अजिबात विसरू नका, अचूकता. तुमचं नाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख हे सगळं तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जसं आहे अगदी तसंच्या तसं भरा. एक अक्षर जरी चुकलं तरी तुमचा अर्ज बाद होऊ शकतो, त्यामुळे इथे जरा जास्त लक्ष द्या. तुमची सगळी माहिती आणि प्रवर्ग भरून सबमिट केलं की तुमची नोंदणी पूर्ण होईल. लगेचच तुम्हाला मोबाईलवर एक नोंदणी क्रमांक म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. हा नंबर खूप महत्त्वाचा आहे. तो कुठेतरी लिहून ठेवा किंवा त्याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण पुढच्या सगळ्या प्रक्रियेसाठी तोच लागणार आहे. ओके, तर रजिस्ट्रेशन झालं. आता तो रजिस्ट्रेशन नंबर वापरून मुख्य अर्ज कसा भरायचा ते बघूया. आता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉग इन करा आणि अप्लाय बटणावर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती आणि आधार कार्डवर जसा आहे तसा पत्ता भरायचा आहे. जर तुमचा सध्याचा आणि कायमचा पत्ता एकच असेल तर तिथे तसा पर्याय निवडा, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. आता येतो एक महत्त्वाचा प्रश्न जिथे अनेकांचा गोंधळ उडतो की 10वीचे गुण नक्की भरायचे कसे. चला, हे अगदी सोपं करून समजून घेऊ. याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे तुमची 10वीची मार्कशीट समोर ठेवा. आधी तुमचं शिक्षण मंडळ निवडा, रोल नंबर टाका आणि मग मार्कशीट बघून एकेका विषयाचे मार्क अचूकपणे भरा. असं केलं की चूक व्हायची शक्यताच नाही. इथे एक खूप चांगली सोय दिलीय. तुम्ही तुमच्या पसंतीचा विभाग निवडून तिथल्या वेगवेगळ्या पदांना तुमच्या आवडीप्रमाणे 1, 2, 3 असा क्रम देऊ शकता. म्हणजे तुम्हाला जी पोस्ट सगळ्यात जास्त हवी आहे तिला पहिला नंबर द्या. तुम्ही हव्या तितक्या पदांसाठी पसंतीक्रम देऊ शकता. चला, आपण आता अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपल्याला फक्त काही कागदपत्र अपलोड करायचे आहेत, पेमेंट करायचं आहे आणि अर्ज फायनल सबमिट करायचा आहे. इथे फक्त 5 सोप्या गोष्टी करायच्या आहेत. तुमचा फोटो आणि सही अपलोड करा. मग सबमिट करण्याआधी प्रिव्ह्यूमध्ये सगळी माहिती एकदा शांतपणे तपासा. सगळं बरोबर आहे याची खात्री झाली की ज्यांना लागू आहे त्यांनी फी भरा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, अर्जाची फायनल PDF डाउनलोड करून तुमच्याकडे जपून ठेवा. फी भरण्याची चिंता करू नका. तुम्ही UPI, QR कोड किंवा तुमच्या डेबिट क्रेडिट कार्डने अगदी सहजपणे ऑनलाईन पेमेंट करू शकता. आणि बस, झाला तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट. ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे त्या सर्वांना निवडीसाठी खूप खूप शुभेच्छा.
आशा आहे की या माहितीमुळे तुम्हाला अर्ज भरणं खूप सोपं जाईल. धन्यवाद.